नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर माझं इव्हनिंगचं रुटीन चालू झालंय आणि संध्याकाळ झाली की रुटीनला सुरुवात होते, ती म्हणजे फक्कड अशा चहाने। तर मस्त आलं वगैरे टाकून मी चहा बनवलाय आणि मुलांना मी अगदी थोडासा चहा देते, दूध ओतून देते, कधीतरी नाश्त्याला पण बनवते। पण कधी कधी मग असं चहा खारी किंवा चहा ठोस असाही संध्याकाळचा नाश्ता असतो। आणि इथून पुढे मी संध्याकाळी काय मुलांना नाश्त्याला करेल तेही शूट करायचं ठरवले। बघू काय म्हणजे कितपत जमेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करणार आहे। आणि मस्त चहा आज खूपच छान झालता आणि मी नेहमी चहामध्ये थोडीशी साय टाकते, त्यामुळे खरंच चहाला खूपच टेस्ट येते, म्हणजे टेस्ट येते, छान चहा लागतो। तर चहा वगैरे आता ओतून घेतलाय मी आणि श्लोकने हा असा मोरपीस ठेवला होता की मी व्हिडिओ काढते तर हा मोरपीस इथे राहू दे असं मध्ये मध्ये चालू असतं मुलांचं। तर त्याला कुठेतरी मी भेटलाय तो, तर त्याने घरी म्हणजे सारखं तो मोरपीस घेऊन फिरतोय। तर मस्त असते चहा खारीचा संध्याकाळचे नाश्त्याने सुरुवात झाली। आणि आज एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं, तर हळदी कुंकाला जायचं असलं की थोडीशी सगळ्यांचीच घाई गडबड होते। संध्याकाळचा स्वयंपाक असतो, मुलांचा अभ्यास असतो, दिवाबत्ती असते आणि त्यात आपल्याला हळदी कुंकाला पण जायचं असतं। तर असं चला असं तर चालणारच। आणि अर्ध्याचा कट केला आहे आम्ही, हेअर कट, तर तो काही मला अजिबात आवडलाच नाही। माझ्या भावाचं लग्न आहे आणि म्हणलं खूप छान सिल्की म्हणजे केस आहेत त्याचे आणि मी खूप वाढू दिले होते की छान असा कट करूया लग्नासाठी, काही पण सगळा आमचा पचकाच झाला। त्या म्हणजे जे पार्लरमध्ये कट केला आम्ही तर त्यांनी काही व्यवस्थित कट केलाच नाही। असो, थोडेफार केस तरी वाढतील लग्नापर्यंत होप करते मी। आणि मी हळदी कुंकाला वगैरे जाऊन आले। तर हळदी कुंकाला जायचं म्हणलं की मी शक्यतो साडीच वेअर करते, का तर सुवासिनीचं वाण वगैरे घ्यायला जातो आपण, तर असं छान साडी वेअर करून जावं असं माझं म्हणणं असतं। त्यामुळे मग मी छान अशी साडी वेअर केली होती आणि मग हळदी कुंकाला वगैरे जाऊन आले। आणि हळदी कुंकाला जायच्या आधीच मस्तपैकी मसाले भात, आजचा आमचा मेनू मसाले भात आणि ह्या गोसावळीची भजी आणि थोडंसं कोशिंबीर वगैरे पण करणार होते मी। तर भात करून गेले होते मी आणि भजी आणि कोशिंबीर मला करायची होती। तर मी हळदी कुंकावून जाऊन आले आणि मग ही भजी वगैरे बनवायला घेतली। तर ही जी गोसावळे आहेत तर ती माझ्या मैत्रिणीने दिलेल्या आहेत मला आणि अगदी वेलाचे तोडून दिलेत ताजी ताजी, त्यामुळं म्हणलं फ्रीजमध्ये ठेवून करण्यापेक्षा ताजी ताजी भजी केली तर म्हणजे टेस्टी छान लागतात ताजे गोसावळ्याची भजी। आणि खूप वर्षांनी मी करते, म्हणजे बाजारातनं विकत आणायला नको वाटतं ते, म्हणजे कधी तोडलेले असतील काय, त्यामुळे मग असं ताजे जर भेटले तरच मी आणते। आणि मग इथं मी म्हणजे आधी स्वच्छ धुवायला ठेवली होती पाण्यात आणि मग नंतर छान असे मोठे मोठेच कट करून घेतले आणि हे गरम गरमच छान लागतात खायला। त्यामुळे मग नंतरनं म्हणलं हळदी कुंकावून आलं की आपण मस्त अशी गरमागरम भजी करायला घेऊ। तर हे सगळं चिरून ठेवलं। बेसन पिठामध्ये पण अगदी आपण मिरचीची भजी कशी करतो तर तसंच साधं सिंपल बॅटर केलं होतं मी आणि मग कोशिंबीर पण करून ठेवली आणि नंतरनं मग मी भजी तळायला घेतली। तर खूप छान भजी झाली होती आणि ही भजी गरमच खायला घ्यायची होती, त्यामुळे म्हणलं आपण थोडंसं निवांतच करूया। आणि आज काही एकदम असं खूप भूक नव्हती, त्यामुळे मग मसाले भातच केला होता। तर वटाणा तो जोपर्यंत आता मार्केटमध्ये आहे तोपर्यंत वटाणा भात, मसाले भात किंवा फ्राईड राईस, तर मी तुम्हाला फ्राईड राईसची पण रेसिपी एकदा अशी नक्की शेअर करेन। खूप टेस्टी फ्राईड राईस बनतो, अगदी साधी सोपीच रेसिपी आहे, तर ती पण नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन। आणि दही मी शक्यतो घरीच लावते, पण म्हणजे एवढ्यात माझ्याकडनं लावूनच राहून गेलं, नाहीतर माझ्याकडे विरजण असतंच, त्यामुळे मी ते घरीच लावते। आता ऊन पण खूप पडायला लागलेला आहे, म्हणजे उन्हाळ्यात थोडक्यात थोड्या 1-2 महिन्यांनी चालूच होईल। तर मी असं म्हणजे दही रोजच्या रोज उन्हाळ्यात लावते, म्हणजे लावतेच। आणि विरजण असेल तर संध्याकाळी अगदी कोमट दूध करायचं आणि त्यात 1 चमचाच दही टाकायचं, छान मिक्स करायचं आणि ते ठेवून द्यायचं, खूप छान दही होतं।
एका ताईंची कमेंट आली की तुमचं हळदी कुंकू केलं का नाही अजून. तर मी हळदी कुंकू अजून केलं नाही आणि नक्कीच तुमच्यासोबत ते पण शेअर करेल मी हळदी कुंकू काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि मी वाण आणून ठेवलं आहे आणि खूप छान वाण असं आणलं आहे. माझं नेहमी असं वाण आणण्याबद्दल असं नेहमी असं म्हणजे ओपिनियन असतं की ते यूजफुल असलं पाहिजे, की मग ते किंवा खाण्याचा पदार्थ पण असलं तरी चालेल. साधा आपण मसाला जो मसाल्याचा पुडा भेटतो तो दिला किंवा एखादा पाव किलोचं बेसन पुडा दिला किंवा एक गुळाची ढेप दिली तर ती खरंच यूजफुल होते. आणि जर आपण असं छोटे छोटे काहीतरी वस्तू दिले किंवा प्लास्टिक दिलं तर ते परत असंच पडून राहतं, यूज होत नाही. खूप असं म्हणजे साचतं ते प्लास्टिकचं किंवा छोटे छोटे काही आपण भांडी वगैरे लुटली तर ती तशीच राहून जातात. त्यापेक्षा काहीतरी यूजफुल आपण जर दिलं तर ते म्हणजे खरंच खूप म्हणजे आठवणीत राहते की आपल्याला हे दिलं होतं कोणीतरी म्हणून. आणि ते वापरण्यात आलं की आपल्यालाही समाधान भेटतं की अरे आपण छान काहीतरी वाण लुटले. तर माझं पण हळदी कुंकू मी करणार आहे आणि वाण पण मी आणून ठेवलं आहे. खूप छान असं वाण आणलेलं आहे. तर ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेल. म्हणजे जेव्हा हळदी कुंकाचा व्लॉग येईल त्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन. तर असं म्हणजे काही पण आपण वाण देऊ शकतो. पण माझं म्हणणं की प्लास्टिक फ्री आपण संक्रांत साजरी केली पाहिजे. म्हणजे प्लास्टिकचं काही देऊन परत ते काय यूज होणार, त्यापेक्षा मग किंवा स्टीलचं एखादी छोटी वाटी म्हणा, एखादी छोटी डिश म्हणा, खूप छान अशी म्हणजे क्वालिटीचे जर आपण एक अगदी आपण जेवढ्या आपल्या जवळच्या मैत्रिणी आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत त्यांनाच फक्त द्यायचं, पण अगदी छान असं वाण लुटायचं. तर म्हणजे मला म्हणजे कुणाला दुखवायचं नाही आहे की कोणी काय दिलं कोणी काय दिलं, पण एक चांगलं थॉट असलं पाहिजे आपल्या डोक्यात की अरे आपण काहीतरी छान देऊयात जेणेकरून ते यूज झालं पाहिजे. आणि शक्यतो प्लास्टिक आपण म्हणजे टाळलंच पाहिजे वापरण्याचं. त्यामुळे प्लास्टिकच्या पण गोष्टी नाही दिल्या पाहिजे. आणि आम्ही ज्या आसपासच्या ज्या मैत्रिणी आहोत तर त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की प्लास्टिकचं वाण द्यायचंच नाही. त्यामुळे आम्ही संक्रांतीच्या आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की आपण प्लास्टिक फ्री संक्रांत साजरी करायची. तर ह्या वर्षी आम्ही तरी कोणी प्लास्टिकचं वाण दिलेलं नाही आहे. तर मला गप्पा मारत किंवा माझा व्हिडिओ एडिट करत मस्त भजी पण आपली तयार होत आहेत. तर हे पीठ माझ्याकडनं थोडंसं मला वाटतंय पातळ झालं, पण भजी खरंच खूप टेस्टी भजी झाली. गरमागरम भजी आणि भात, तर कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे. तर असं कॉम्बिनेशन जे विदर्भात राहतात तर ती लोक खूप करतात, भजी आणि खिचडी, म्हणजे मुगाची खिचडी, असं कॉम्बिनेशन त्यांच्या इकडे खूप असतं. तर आपल्या इकडे काय नुसता मसाले भात चालत नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे भाजी भाकरी भात असं सगळा स्वयंपाक लागतो. शक्यतो सगळ्यांच्या घरी असंच असेल, आमच्या तरी घरी असंच असतं. कधीतरी असं जमतं की हां चला आजच्या दिवस ठीक आहे मसाले भात, पण म्हणजे कधी चालतं. आणि जर आपण मसाले भात पण असं कधीतरी आपण मसाले भात करत असेल तर नुसता मसाले भात खायला घरातले कंटाळा करतात. त्यामुळे आपण जर मसाले भातासोबत थोडीशी कोशिंबीर किंवा काहीतरी आपण चटणी वगैरे कशाची तरी चटणी बनवली किंवा पापड तळे किंवा अशी मस्त कांदा भजी किंवा बटाटा भजी असं काहीतरी कॉम्बिनेशन त्यासोबत केलं तर मसाला भात पण आवडीने खाल्ला जातो. आणि म्हणजे कंटाळा करणार नाहीत की अरे हा मसाला भातच केला आहे का आज फक्त. मग त्यासोबत थोडीशी भजी असेल किंवा कशाची तरी चटणी असेल किंवा जे आपण बटाट्याचे काप करतो, काचऱ्या म्हणतो आपण, ते आपण केल्या तर खरंच खूप टेस्टी कॉम्बिनेशन, म्हणजे छान असं कॉम्बिनेशन होऊन जातं. आणि आपल्यालाही रोज मग तेच करायचाही कंटाळा येत नाही. चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन छान रेसिपीसोबत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तोपर्यंत हजरच राहील. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि हो, सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.